एक महत्त्वाची अपडेट आजच्या बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते। आदित्य ठाकरे यांचं कार्यक्रम पत्रिकेत जरी नाव असलं तरी ते कार्यक्रम रूपरेषेमध्ये त्यांच्या भाषणाचा कुठेही उल्लेख नाही। बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमात स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांचं भाषण नसल्यामुळे नाराजी आहे का असा सवाल उपस्थित झालाय। कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचीच भाषणं होणार आहेत। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचा चावी वाटप कार्यक्रम आज सकाळी 11 वाजता माटुंगा इथल्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निमंत्रित असताना आदित्य ठाकरे यांना स्थानिक आमदार म्हणून निमंत्रण देण्यात आलंय। मात्र आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता काहीशी कमी आहे। इतर ठाकरेंचे नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती मिळतेय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वेदांत, या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे असं चित्र का दिसतंय? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, काल आपण सांगितले की तिन्ही म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे जे स्थानिक आमदार आहेत वरळीचे, या सगळ्यांना या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा जो पहिला फेज आहे त्या 556 लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे उपस्थित राहणार की नाही, तर जी माहिती मिळते सूत्रांकडून त्यामध्ये आदित्य ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। याचं कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। जे प्राथमिक कारण कळते, जी कार्यक्रमाची रूपरेषा आहे त्या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत जरी असलं तरी भाषणाचा जो सिक्वेन्स आहे त्यामध्ये स्थानिक आमदार म्हणून त्यांचं भाषण दिसत नाही आणि त्यामुळे कदाचित आदित्य ठाकरे नाराज आहेत का अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच आदित्य ठाकरे आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। शिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे जे स्थानिक आमदार, इतर जे स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, ते मात्र उपस्थित राहतील असं कळतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर भाषण कोण कोण करणार आहे आपण पाहतोय, तर कोणाकोणाची भाषणं होणार आहेत, कार्यक्रमाची रूपरेषा समोर आलेली आहे। राज्यमंत्री, गृहनिर्माण राज्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अर्थात अजित पवार, त्यासोबतच उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री अर्थातच एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चौघांची भाषणं होतील असं समोर आलेलं आहे।